Okay, so now we are going to deal with the second half part of this question, that is injurious and unknown. हा बघा काय लिहिलंय मीनिंग. इंजुरिया म्हणजे काय सांगा तर इन्फ्रिंजमेंट ऑफ द लिगली प्रोटेक्टेड राईट. हा जेव्हा तुमचं लिगली प्रोटेक्टेड राईट इन्फ्रिंज होतं, साइन म्हणजे विदाउट हा किंवा त्या विदाउटला आणखीन एक शब्द ऑब्स्क्युअस पण आहे. हा साइन असेल किंवा ऑब्स्क्यू असेल. हा आणि डॅमनम म्हणजे काय तर ऍक्च्युअल फिजिकल लॉस इन टर्म्स ऑफ मनी किंवा हेल्थ किंवा बॉडी. हा तुम्हाला ऍक्च्युअल लॉस काहीच नाही झाला, पण तुमचा लिगल राईट व्हायलेट झाला. तुम्ही माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरामध्ये काय केलं सांगा तर घुसलेलं आहे. ओके, म्हणजे माझं लिगल राईट काय केलं तुम्ही सांगा, व्हायलेट केलेलं आहे. भले मला त्यातनं नुकसान झिरो झालेलं आहे, स्टिल आय कॅन टेक ऍक्शन. का? कारण माझं राईट टू प्रॉपर्टी जो मला लॉ न दिलेला राईट आहे तो व्हायलेट झालेला. ओके, सो इम्पॉर्ट ऑफ द मॅक्झिम काय सांगा ह्या तर राईट ऑफ प्लेंटिफ हॅज बीन इन्फ्रिंज. हा यू विल हॅव एन ऍक्शन इव्हन इफ फिजिकल डॅमेज इज नॉट देअर. मला ऍज काही फिजिकल डॅमेज झालं नाही तरी मी ऍक्शन काय करू शकते सांगा तर घेऊ शकते. हा इंजुरिया साइन दानो. इंजुरिया म्हणजे लिगल इंजुरी झालेली आहे, म्हणजे तुमचं लिगली प्रोटेक्टेड इंटरेस्ट व्हायलेट झालेला आहे. विदाउट डॅमेज म्हणजे ऍक्च्युअल फिजिकल लॉस, प्रत्यक्ष नुकसान काहीच नाही झालं, पण माझा लिगल राईट मात्र व्हायलेट झालेला आहे, मी ऍक्शन घेऊ शकते. ओके, हा बघा तुम्ही माझी बदनामी केला, माझं डिफॉर्मेशन कॉज केला, माझ्याबद्दल काय काय बोलला, पण यांना काहीच फरक पडला नाही. माझ्या क्लासचे स्टुडंट आहेत तसे राहिले, त्यामुळे मला ऍक्च्युअल नुकसान काहीच नाही झालं, ऍक्च्युअल लॉस काहीच नाही झाला मला. हा पण यांना माझं राईट टू रेप्युटेशन तुम्ही व्हायलेट केलं ना, जो मला लॉ न दिलेला राईट आहे, त्यामुळे तुमच्यावरती मी डिफॉर्मेशनची ऍक्शन घेऊ शकतो जरी मला कुठलंही नुकसान झालेलं नसेल तरी पण. हा द मॅक्झिम इज जस्ट रिव्हर्स टू द डिस्कस्ड अबव. हा याच्यामध्ये काय सांगा तर इंजुरी आहे, लिगल राईट व्हायलेट झालेला आहे, पण ऍक्च्युअल डॅमेज काहीच नाही याच्यामध्ये. whenever there is an invasion of the legal rights, the person whom the right is vested, okay, is entitled to bring an action. Okay, legal right violate झाला की तुम्ही action घेऊ शकता and you may recover the damages even though no actual harm is there. Okay, so where a tort is actionable although it has not been caused any actual damage, मग त्याला कुठलं मॅक्झिम होतं सांगा तर इंजुरियस अँड डॅमनम, म्हणजेच इन्फ्रिंजमेंट ऑफ द लिगल राईट विदाउट द डॅमेज. एक्झाम्पल बघा, असॉल्ट, बॅटरी, फॉल्स इम्प्रिझनमेंट, ट्रेसपास. हा हे त्याचे काय सांगा तर एक्झाम्पल आहेत. असॉल्ट म्हणजे काय असं म्हणतात, तो आपल्याला आयपीसी मध्ये गेलेला आहे बघा, क्रिएटिंग अ फिअर ऑफ इंजुरी, क्रिएटिंग अन ऍप्रिहेन्शन दॅट नाव द इंजुरी इज गोइंग टू बी कॉज्ड ऑन यू. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी काठी उचललेली आहे हा, आणि ती काठी उचलून आता तुमच्या डोक्यात मारण्याच्या पोझिशन मध्ये उभी आहे, पण अजून ती काठी तुमच्या डोक्याला टच केलेली आहे, असॉल्ट आहे. हा फॉल्स इम्प्रिझनमेंट म्हणजे एखाद्याला डांबून ठेवलेले आपण. ओके, हा ट्रेसपास म्हणजे एखाद्याच्या जागेवरती अनलॉफुल एंट्री केलेली आहे त्याच्या परमिशन शिवाय. हा सगळ्या केसेस मध्ये विदाउट प्रूफ ऑफ एनी डॅमेज, भले तुम्हाला नुकसान काहीच नाही झालं तरी सुद्धा तुमचा राईट टू प्रॉपर्टी, राईट टू रेप्युटेशन व्हायलेट झालेला आहे. त्यामुळे हाऊसएव्हर मिनिट, एक मिनिटासाठी सुद्धा तुम्ही ट्रेसपास केला तरी तुम्हाला काय झालेलं सांगा, ऍक्च्युअल डॅमेज काहीच नाही झाला, ऍक्शन घेता येते तिथं. हा ह्याच्या मागचं प्रिन्सिपल काय बघा, ह्या मॅक्झिमच्या मागचा द प्रिन्सिपल ऑफ द मॅक्झिम इज अ इंजुरी टू द लिगल राईट विदाउट मॉनिटरी लॉस. नुकसान काहीच नाही तरी पण तुम्हाला इंजुरी झाली ना, तुमचा लिगल राईट व्हायलेट झालेला आहे, ऍक्शन घेता येते. हा द पर्सन हुज राईट इज इन्फ्रिंज हॅज अ कॉज ऑफ ऍक्शन टू ब्रिंग अन ऍक्शन फॉर द टॉर्ट. ओके, हा सो ह्याची फेमस केस कुठली आहे बघा आता, आस्बे वर्सेस व्हाईट. म्हणजेच कुठली केस सांगा तर रजिस्टर्ड वोटरला त्याचं वोटिंग राईट रिफ्यूज केलेली केस आहे ती. हा दिस इज वन ऑफ द लिडिंग इंग्लिश केस. हा याच्यामध्ये काय झालेलं वरती बघितलंच आपण ऑलरेडी, अ पोलिंग ऑफिसर ऍट अ वोटिंग बूथ रॉंगफुली आणि मॅलिशियसली, जाणीवपूर्वक त्यानं त्या वोटरला रिफ्यूज टू रजिस्टर अ ड्युली टेंडर्ड वोट ऑफ द प्लेंटिफ वॉज ऍक्च्युअली काय होता सांगा तर क्वालिफाईड वोटर होता. हा कॅन्डिडेट फॉर हुम द वोट वॉज सॉट टू बी टेंडर्ड was however elected. ऑफकोर्स ज्या कॅन्डिडेटला त्याला वोट करायचं होतं तोच निवडून आला, त्यामुळे त्याला ऍक्च्युअल काही लॉस झाला काही तिथे तर नाही झाला. हा द कोर्ट हेल्ड दॅट द ऍक्शन वॉज अलाउड ऑन द ग्राउंड दॅट द व्हायोलेशन ऑफ द प्लेंटिफ स्टॅट्युटरी राईट वॉज अन इंजुरी फॉर विच ही मस्ट हॅव अ रेमेडी. सो इट वॉज हेल्ड इट इज ऍक्शनेबल विदाउट प्रूफ ऑफ ऍक्च्युअल डॅमेज. जरी त्याला नुकसान काहीच नाही झालं, ज्या कॅन्डिडेटला त्याला वोट करायचं होतं तोच निवडून आला, स्टील ऍक्शन घेता येईल का, कारण लिगल राईट टू वोट काय झालं सांगा तर व्हायलेट झालेला. हा म्युनिसिपल बोर्ड ऑफ आग्रा वर्सेस अशरफ हिलाल, सेम केस जी इंग्लंड मध्ये झालेली ती आपल्याकडे झाली. इन दिस केस
इट वॉज अ वोटर्स नेम रॉंगफुली ओमिटेड फ्रॉम द इलेक्ट्रल रोल. मतदार यादीतनं वोटरचं नाव रॉंगफुली काढून टाकलेलं. ही सफर लिगल डॅमेज. ओके, आणि ही कॅन फाईल द सूट. ऍक्च्युअली त्याला लिगल डॅमेज किंवा लिगल रॉंग किंवा त्याचं लिगल राईट टू वोट व्हायोलेट झाला ना, त्यामुळे त्याला जरी प्रत्यक्ष नुकसान काहीच झालं नाही, पण त्याचं वोटर लिस्ट मध्ये रॉंगफुली नाव काढून टाकलं ना, त्यामुळे त्याला ऍक्शन घेता येईल. ओके, सेम तसंच आणखीन एक केस होती बघा, मार्झोट्टी वर्सेस विलियम्स म्हणून केस होती. हा, ह्याच्यामध्ये ना त्याच्या खात्यात पैसे असताना सुद्धा बँकरनी काय केलं तर त्याचा चेक बाउन्स केला. त्याला नुकसान ऍक्च्युली काय झालं नाही, पण शेवटी त्याचा ऑनर, त्याचं रेप्युटेशन खराब झालं ना, की त्याचा चेक बाउन्स झाला म्हणून. त्यामुळे जरी त्याला ऍक्च्युअल लॉस काही झाला नाही तरी त्याला ऍक्शन घेता येतं ती, कारण त्याची राईट टू रेप्युटेशन इथं व्हायोलेट झालेलं होतं. ओके, and action while lie against a banker having sufficient fund in the hand, okay, belonging to the customer for refusing to honor the customer's check. Although the customer may not thereby sustain any actual loss or a damage. In this case, banker having sufficient fund refused to honor the check. हातात पैसे असताना पण त्याचा चेक त्यांनी ऑनर केला नाही, बाउन्स केला. So although the customer did not suffer any actual loss, पण त्याचा राईट टू रेप्युटेशन जो लिगल राईट आहे तो व्हायोलेट झाला ना, the court held that he was entitled to damages. कारण की त्याचा लिगल राईट व्हायोलेट झालेला होता, त्यामुळे कोर्टाने त्याला डॅमेजेस अलाउड केलेले होते. ओके, सो इथे आपला सेकंड हाफ पार्ट ऑफ द क्वेश्चन एंड होतोय. इंजुरियस अँड डॅमनम. जेव्हा तुम्हाला लॉनं दिलेला लिगली प्रोटेक्टेड राईट व्हायोलेट होतोय, तेव्हा जरी तुम्हाला ऍक्च्युअल लॉस काही झालं नाही, स्टील यू कॅन टेक अ ऍक्शन. का? इंजुरी म्हणजे व्हायोलेशन ऑफ द लिगल राईट विदाउट प्रूफ ऑफ ऍक्च्युअल डॅमेज इज ऍक्शनेबल इन द कोर्ट ऑफ लॉ. त्याची फेमस केस म्हणजे अस्बे वर्सेस व्हाईट. आणि अपोजिट साइड डॅमेज आहे तुम्हाला, पण तुमचा लिगली प्रोटेक्टेड राईट जर व्हायोलेट झालेला नसेल तर तुम्हाला ऍक्शन काय करता येणार नाही सांगा तर, घेता येणार नाही. आणि त्याची फेमस केस काय सांगा तर ग्लाउस्टर ग्रामर स्कूल ही त्याची काय तर फेमस केस आहे तिथं. ओके, हा, सो हियर वी फिनिश आउट दिस पर्टिक्युलर क्वेश्चन, इंजुरियस अँड डॅमनम, डॅमनम्स अँड इंजुरिया. हा, इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी. क्वेश्चन लक्षात आला काय बघा सगळ्यांना? काय डाऊट असलं तर सांगा मला.